बघा फेक जाळ बघा फुल भरले. इकडे बघा पिंकीने ना खडशी मासा पकडलाय वरती आलोय आणि इकडे बघा इथं ना डायरेक्ट मध्यभागी आहे मी ह्या साईडला तर एकदमच कोरडं झालंय आणि पाणी उगतच थोडं राहिलंय इथं एवढ्या जागेमध्ये. आणि आता आहे ना फेक जाळ पण टाकायला गेलाय तिकडं. तुम्हाला दाखवतोय आता इतके मासे येणार आहे ना फेक जाळ्यामध्ये, कारण तर आहे ना नुसते मासे झाले तिथं. आता बघू पहिल्याच फेक जाळ्यामध्ये किती मासे येतात इथे एवढ्या जागेमध्ये. आता टाकतोय फेक जाळ तिकडं. इकडे बघा फेक जाळ टाकलंय आणि इतके मासे आहेत ना त्याच्यामध्ये, तर बघू आता किती मासे येतात पहिल्याच फेक जाळ्यामध्ये. त्या साईडला सुद्धा बघा पकडून ठेवलेले मागाशीच फेक जाळ्याचेच आहेत ते पण. आणि आता ना ह्याच्यामध्ये उतरायचंय, ह्याच्यामध्ये ना उतरायचंय आणि मग परत एकदा आहे ना मासे तुम्हाला बघायला भेटतील. हे फेक जाळीने तोपर्यंत पकडतोय आम्ही, त्याच्यानंतर आहे ना मग उतरायचंय आणि डायरेक्ट आहे ना झोळून पकडायचे मग मासे. आता ना बराच उशीर लागतोय त्यांना, कारण तरी ना ते सगळे मणी जुळवायच्यात आणि मग ते फेक जाळावरती आणायचंय. दोरीने ह्या साईडला फेकली आणि त्या साईडला आहे ना ते वडीत घ्यायचं आता फेक जाळ. मासे आहे ना त्याच्यामध्ये भरपूर आल्यात एकाच फेक जाळ्यामध्ये. तिकडं बघा मासे किती आलेत फेक जाळ्यामध्ये. तिथंच आहे ना वरतीच म्हणजे दिसायला लागलेत आता मासे. या साईडला बघा मोठा मासा आहे. चला जवळून दाखवते अजून तुम्हाला. एकेच फेक जाळ्यामध्ये आहे ना पाटी भरून मासे आलेत, इतके मासे आलेत. आता आहे ना तिकडे कडेला जाऊन आहे ना डायरेक्ट बाहेर काढायचंय, म्हणजे मासे जमा करायचे त्याचे पहिले. तर बघा फेक जाळ बघा फुल भरले. या साईडला बघा किती मासे आहेत एकेच फेक जाळ्यामध्ये. डायरेक्ट आहे ना फेक जाळ आहे ना माशांनी फुल भरलंय. त्या साईडला ती चिलापी निघाली मोठ्या साईजची आहे ती. लय मासे त्याच्यामध्ये. आता आहे ना ते काढून घ्यायला लागणार आहे आम्हाला. लय उशीर लागणार आता एखाद्या वेळेस ते मासेच काढेल, कारण तर इतके मासे ना उरकायचे नाही पटापट. अजून आहे ना आम्ही पकडायला काही सुरुवात केली नाही बरोबर. हे पहिलं जे ना फेक जाळ्यानेच पकडतो आम्ही आणि त्याच्यानंतर आहे ना ह्या पाण्यामध्ये उतरायचंय आणि मग तिथून पुढं ना खरे मासे भेटते ना आपल्याला.
कारण तर आहे ना जितकं पाणी कमी झालं ना तितकं आहे ना चिखल राहायला आता या साईडला, तर चिखलाने ना मासे भरल्यात, त्याच्यामुळे ना पाणी मारून घेतोय पाहिलं तर. अचानकच आहे ना पाणी फोडलं, इथून तिकडं ना पाणी फोडलं, त्याच्यामुळे ना सगळं पाणी निघून गेलंय आणि उगाच थोडंच पाणी आहे ना, त्याच्यामुळे ना चिखल पण आहे बराच आणि मासे सुद्धा आहे ना तसेच आहेत ह्याच्यामध्ये. तिकडं दुसऱ्या फेक जाळ्यामध्ये आहे ना मरळ भेटले, एकच मासा भेटलाय पण मरळ भेटले त्याच्यामध्ये. अजून सुद्धा उरकत नाही बघा, बराच उशीर लागलाय. ते मासे इतके होते ना ते, हा अजून बरेच इकडे आहेत आणि त्या गांजामध्ये सुद्धा आहे ना तिकडं टाकून घेतलेत बघा किती. आता ना हे फेक जाळ तिकडं टाकायचंय, ते दोघ जण थांबलेत ना तिकडं, तो घेऊन चाललाय आता. बघा इथं एक गांजो आहे, तिकडे एक आहे, परत तिकडं सुद्धा एक आहे, मग 3 भरल्यात आणि अजून हे मासे. तेव्हा पाणी उडव का नाही तेव्हा तिकडला मामांसाठी. त्या बाजूला आता आहे ना दुसरं फेक जाळ काढलंय बाहेर. आता ना सगळे परत पाणी उपसायला लागणार आहे ह्याच्यावरती, कारण तर ना चिखल आहे ना ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ना आता ना ह्या बाजूला तिकडे झोळण लावलंय, त्या झोळणामध्ये सुद्धा ना असे मासे ना तिकडे उड्या मारतात, ते तुम्हाला दाखवतो आता. बारीक बारीक मासे जास्त, ते तुम्हाला दाखवतो इथं. इकडे बघा मासे किती यायला लागलेत आता झोळणामध्ये. आता ना नदीवर आलोय आणि इकडे बघा हे भाकर याच्यामध्ये आजच्या ना गळाने चिलपी पकडायला आलोय, लंबदोरनी ती पण. कारण तर ह्या साईडला ना पावसाळ्यामध्ये तर भेटते मोठी मोठी चिलपी, पण उन्हाळ्या दिवसामध्ये आहे ना पहिल्यांदाच आलोय इथं. कारण तर आहे ना रोजच जाळे लावतो आम्ही आणि असं काही टाइम भेटत नाही, आणि जर अशा चिलपी लागल्याच गळाने तर मग तुम्हाला दाखवतोय. आणि जर जास्तच भेटलं तर बघू, पाहिलं तर बघू लागतात का नाही ते, नाही का पिंकी. पिंकी आणि मी आलोय इकडे आहे ना लंबदोर पण तयार करून घेतलाय, मरळ साईज आणि होय चिलपीसाठी. आता हे सोबत ठेवलंय, एखादी मरळ दिसली तर मग त्याच्यावरती फेकते. पहिलं तर चिलपीसाठी जातोय, इथं जाणार आहे, तिथं पाण्यामध्ये दाखवतोय. मी या साईडला थांबलो आणि त्या साईडला ना पिंकीने एक मासा पकडलाय, कोळस मासा आहे, तुम्हाला दाखवतोय इथनं. दाखवावरती हा दिसतोय. तिकडं पिंकी आहे ना सावलीला थांबले आणि इथं आहे ना त्याला कोळशी लागली एक. या साईडला मी लंबदोर फेकलाय, आता बघू इकडे काय लागतंय का. या साईडला एक पिंकीला मासा लागलाय, तुम्हाला जवळून दाखवतोय आता जाऊन. खडशी मासा आहे ना पिंके, त्या साईडला बघा पिंकीने दुसरा पकडलाय आणि तो पण मोठा मासा पकडलाय, खडशी मासा आहे. किती मोठा आहे इकडं बघा एकदम भारी साईज आहे आणि कलर बघा किती भारी दिसतोय. पिंकीने पकडलाय पहिल्यांदाच मोठा मासा, तो पण खडशी. घेऊ का काढून? हा घे ना. याच्या अगोदर कोळस पकडलाय ना. हा कोळस पकडलाय. इकडं बघा एकदम भारी मोठी साईज आहे. इकडं बघा पिंकीने ना खडशी मासा पकडलाय, बघा मस्त साईज आहे. घे ठेवून आता, नीट ठेव, वरती घे ना तो गांजवा इकडच, या साईडला घे. हा आतापर्यंत आहे ना पिंकीनेच 2 पकडल्यात, एक कोळस मासा आणि एक खडशी मासा. पिंकी आहे ना इथं बसले सावलीला
आणि मी आहे ना तिथं बघा ते झाड दिसतच असेल ना जलपर्णी या दगडावरती काढून ठेवली, तिथं मी बसतोय आणि तिथून आहे ना त्या साईडला फेकतोय तिकडं. आता बघू तिकडे एखादा मासा भेटतोय का मला. अजूनपर्यंत तर मला काही भेटलं नाही. पिंकीने जाऊन पकडल्यात. आता बघतोय मी जातोय त्या साईडला. हे बघा मासे काढून आणलेले आहेत नदीवरनं. खडशी मासा आणि खडशे बघा एकदम भारीतला मासा भेटला आजच्याला, तो पण गळाने. हाताने कालवण बनवायचंय. हाताने पिंके बघा इकडं मासे साफ करून घेते लगेचच. पहिले तर आहे ना कोळच साफ करते, त्याच्यानंतर मग तो मासा साफ करायचा आहे. घे साफ करून मग. आता मासे साफ करून आणलेत. आता हे बघा हे एवढे आहे खडशीचे पीस आणि इथं कोळस एक साईडला ठेवल्यात. त्याचं कालवण बनवणार आहे. आता बनवायला जाते, तुम्हाला दाखवतोय तरी सुद्धा जसं जमन तसं. आता घे एकदम भारी बनवून पिंके. कालवण करते. आता या साईडला कांदा ठेवलाय, कांदा आणि मिरची शिजत ठेवलाय. कांदा आणि मिरची टोमॅटो टाकून घेते. आता कांदा शिजलाय. अद्रक लसूण पेस्ट टाकते. आता मसाले घेतल्यात. हळद, मिरची पावडर, घरकुल मसाला आणि माशाचा मसाला एका वाटीमध्ये काढून घेतलाय. आता टाकून घेते कढईमध्ये. आता मस्त शिजून देते मसाले आणि थोडं पाणी वरते त्याच्यात. मसाला शिजवायसाठी पाणी थोडं वरते. त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला. घे चल बनवून. मासा आहे तो टाकून घेते. हे चाललं आता खडशीचं कालवण. खडशी मासाने एकदम भारी लागतं. या साईडला तुम्हाला हे पण दाखवते. हे ना झाकून टाकलंय पूर्ण. हे सुक्क बनवायचंय ना पिंके. हा ते सुक्क बनवलंय. दाखवते तुम्हाला उघडून. हे बघा. आणि हे सुद्धा एकदमच भारी झाले बघा. त्याच्यानंतर हे इकडं खडशीचं याने काढून शिजतं. आता मग मासे तर घेतलं टाकून. आता दाखवते तुम्हाला दोन्ही पण बांधल्याच्या नंतर. कालवण झालंय आता खडशीचं. हे बघा